नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या अशा मागण्या ते म्हणजे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान, कर्जमाफी असेल, याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता, याचबरोबर सरकारने दिलेल्या वचनाप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद झाली का नाही झाली, याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि इतर शेतीच्या संपूर्ण योजनांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून अशी संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल, जेणेकरून तुम्हाला ही माहिती सुद्धा उपयोगी पडेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा असा अपडेट आहे, ते म्हणजे कर्जमाफी संदर्भातलं अपडेट। आपण जर पाहिलं तर कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना वचन सरकारने वचन दिलं होतं 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचं, आणि शेतकऱ्यांना असं वाटत होतं की या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा मुद्दा पार पडेल आणि कर्जमाफीची तरतूद होईल आणि शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळेल असं शेतकऱ्यांना वाटत होतं। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा अर्थमंत्री असतील, यांच्या माध्यमातून कोणताही कर्जमाफीचा मुद्दा हा सोडवण्यात आला नाही, कर्जमाफी करण्यात आली नाही। त्यामुळे कर्जमाफी न केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून मुंबईला मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। मुंबईच्या समुद्रामध्ये जाऊन आंदोलन करणार, मुंबईच्या समुद्रामध्ये सातबारा बुडून आंदोलन करणार आणि सरकारचं लक्ष वेधणार असं रविकांत तुपकरांनी सांगितलेलं आहे। शासनाच्या माध्यमातून त्यांना आंदोलन करू नका, नाहीतर अटक करण्यात येईल असं त्यांना सांगितलं। परंतु रविकांत तुपकर आपल्या मुंबईच्या आंदोलनावर ठाम आहेत, अशी त्यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण जर पाहिलं तर कर्जमाफीचे पडसाद मोठ्या प्रमाणामध्ये आता राज्यभर उमटायला दिसत आहेत, कारण की आपण जर पाहिलं हिंगोली तालुक्यामध्ये आंदोलन झालं, अर्धनग्न आंदोलन झालं, याचबरोबर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वसमतच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आता आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। ते सुद्धा वसमतचे कार्यकर्ते, शेतकरी संघटनेचे किंवा शेतकरी, ते सुद्धा मुंबईला रविकांत तुपकर साहेबांसोबत मुंबईला आंदोलनासाठी जात आहेत। याचबरोबर आपण जर पाहिलं दुसरं कर्जमाफीचं, आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीच्या इतर कापूस आणि सोयाबीन म्हणजे भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देणार असं सरकारनं सांगितलं होतं। परंतु या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोणत्याही शासनाच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची तरतूद राज्य सरकारनं केलेली नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली असं शेतकऱ्यांच्या माध्यमातून बोललं जात आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा संदर्भात सुद्धा सरकारने शेतकऱ्यांना वचन दिलं होतं। निवडणुकीमध्ये जे वचन त्यांनी दिलं होतं, परत त्याची पुनरावृत्ती त्यांनी घोषणा केली, म्हणजे जे काही PM किसानचा 19वा हप्ता जाहीर देण्यात आला, त्या दिवशी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत आम्ही तरतूद करणार आणि अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणार असं त्यांनी सांगितलं। परंतु आपण जर पाहायला गेलं तर या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबतही कोणती तरतूद झाली नाही आणि नमो शेतकरीचा येणारा जे काही 6वा हप्ता आहे, 6व्या हप्त्यासाठी निधीची सुद्धा तरतूद केली नाही, कोणत्याही पद्धतीची तरतूद नमो शेतकरी संदर्भात त्यांनी केलेली नाहीये। याचबरोबर आपण जर पाहिलं शेतकऱ्यांच्या विविध योजना ज्या आहेत त्या संपूर्ण कोणत्याही याची अंमलबजावणी मात्र सरकारने केली नाही। परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर कृषी विभागासाठी या अर्थसंकल्पामध्ये 9,700 कोटी रुपयाची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून केलेली आहे, परंतु ही तरतूद मात्र शेतकऱ्यांसाठी पोकळ आहे। याचबरोबर सरकारने आपण जर पाहिलं तर या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांची सरकारने दिशाभूल केलेली आहे असं शेतकऱ्यांच्या माध्यमातून बोलल्या जात आहे। आपण जर पाहिलं तर आम्ही विविध ठिकाणी विविध शेतकऱ्यांच्या बातम्या घेतल्या, त्या बातम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मनात या सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे। आपण जर पाहिलं सत्ताधारी आमदार असतील, विरोधी पक्षाचे आमदार असतील, यांच्याही माध्यमातून सरकारला विरोध होत आहे। यामध्ये आपण जर पाहिलं सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा विषय, त्याच्यामध्ये आपण हे कर्जमाफीचा विषय महत्त्वाचा आहे, भावांतर योजनेचा सुद्धा विषय महत्त्वाचा आहे, हे सगळेच विषय महत्त्वाचे आहेत। आणि या सगळ्या विषयाला सध्या जर आपण जर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि हे सगळे विषय धरून शेतकरी आंदोलन करणार आहेत आणि शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत। सरकारला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाहीये, हा एकमेव पर्याय आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून 19 मार्च रोजी मुंबईला आंदोलन ते करणार आहेत, त्यामुळे आंदोलनामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं। याचबरोबर हा अर्थसंकल्प शेतकऱ्याच्या बाजूने आहे का, हे सुद्धा शेतकऱ्यांनी कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।